मित्रांनो, बरेच लोक मला विचारतात की मिनिमम किती किलोवॉटचं बॅटरी पॅक असलं पाहिजे फॉर ॲन EV शॉर्ट ट्रिपसाठी, सिटी कम्युटसाठी आणि लाँग ट्रिपसाठी. तर याचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार. तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि पाठवा त्या मित्रांना ज्यांना EV घ्यायची आहे. तर याचं उत्तर मी तुम्हाला 3 पार्ट्समध्ये देणार आहे. सगळ्यात पहिलं आहे सिटी कम्यूट. सिटी कम्यूट फॉर अ सिटी लाईक मुंबई, जिथे अंतर खूप जास्त आहे, जाऊन येऊन आपण 100 किलोमीटर पकडूया कम्युटिंग, जे जास्त आहे पण ऑलरेडी आपण एक बेंचमार्क पकडतोय. 100 किलोमीटर रोज गाडी चालली तर आय थिंक तुमची गाडीची रेंज कमीत कमी 250 ते 300 किलोमीटर असली पाहिजे. म्हणजे दर 2 ते 3 दिवसांनी तुम्ही एक गाडी चार्ज करणार घरी. याचा अर्थ तुमची गाडीची बॅटरी 40 किलोवॉट तर असलीच पाहिजे. कम्फर्टेबली तुम्ही आरामात रोजचं कम्यूट करू शकता. आणि याच्यापेक्षा छोटी सिटी असेल किंवा छोटी तुमची रिक्वायरमेंट असेल रनिंग, तर बेस्ट आहे. म्हणजे तुमचा पूर्ण आठवडा निघेल मोस्ट प्रॉब्ली एक फुल चार्जवर. आता सेकंड उत्तर याचं राहील लॉंग राईड्स. बघा, लॉंग ट्रिपसाठी तुमची बॅटरी जेवढी जास्त असली तेवढी बेटर आहे. कारण की जेवढी छोटी बॅटरी तेवढे तुमचे चार्जिंग ब्रेक्स वाढतील, जेवढे तुमचे चार्ज सायकल्स वाढतील आणि तेवढाच तुमचा टाईमसुद्धा वाढेल, वेटिंग टाईम. आणि कधी चार्जरमध्ये प्रॉब्लेम आला किंवा चार्जर नाही मिळत आहे किंवा चार्जर बंद आहे, तर दुसऱ्या चार्जरमध्ये जायसाठी बॅकअप गाडीमध्ये तेवढा असलं पाहिजे. म्हणून आय सजेस्ट की लॉंग ट्रिपसाठी किंवा इंटरसिटी ट्रॅव्हलसाठी एक मोठी बॅटरी असलेली बेटर आहे. तर जी पण EV तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामधली सगळ्यात मोठी बॅटरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि तिसरं उत्तर थोडं डिप्लोमॅटिक आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही EV घेत असाल ना, तर सगळ्यात मोठी बॅटरी घ्या. नो मॅटर विच EV इट इज. पंच EVची सगळ्यात मोठी किंवा नेक्सॉनची सगळ्यात मोठी किंवा महिंद्राची किंवा टाटाची. कारण की एकदा पण EV घेतली ना, तर व्हेरी हाय चान्सेस तुमचा रनिंग वाढेल. कारण की तुम्हाला पडेल ते खूप अफोर्डेबल. आणि रनिंग वाढल्यानंतर आपल्याला असं वाटायला नको की यार मोठी बॅटरी घ्यायला पाहिजे होती. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन येते 26,000 किलोमीटर EV चालवून. ही 21,000 चालली आहे आपली जी स्कूटर आहे, EV स्कूटर, ती 6,000 चालली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी याचं उत्तर ठामपणे देऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ऑटो मराठी इंडियाला सबस्क्राईब करा, फॉलो करा या पेजला सुद्धा.